हे बघा गाईज, हे आपण जात आहोत आता कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड अभयारण्यामध्ये. हे काही बोलू इच्छित आमच्या घरातले मेंबर. सकाळपासून भंडारदरा करत होते आणि आता वळण दुसरीकडे चाललं आहे. मग आता एक स्पॉट बघितल्यावर थोडं पुढे सारखावं लागेल. सध्या मागे या ना तुम्ही, घ्या तुम्ही मागा घ्या. थोडी पुरून गाड्या येतात ना, प्रॉब्लेम होईल परत. तुम्ही बघू शकता गावाचं नाव काय आहे. मुख्य गाव आणि ही एंट्री आहे कळसुबाई हरिश्चंद्रगड. 500 रुपये भरलेले आहेत फक्त आणि फक्त व्ह्यूज आता विषय बघायसाठी. असा होता की पैसे भरले त्याचा पुरेपूर वापर कसा करून करायला घ्यावा पाहिजे. हा. ते महत्वाचं आहे. आणि तुम्ही सुद्धा महत्वाची बातमी आहे, आधी ऑनलाईन नव्हतं, आता ऑनलाईन सुरू झालं. अरे वा वा, वा, वा. डिजिटल टाळ्या, इंडिया, टाळ्या. डिजिटल इंडिया हे गावापर्यंत पोहोचले. आणि आम्ही सुद्धा तुमच्यापर्यंत डिजिटल मार्फत पोहोचत हा, आहोत. बरोबर. त्यासाठी प्रगती झालेली आहे. एक पाऊल प्रगतीकडे. हा बरोबर. कुठे गेली प्रगती? गाईज बोर होतील ट्युशनला असं गेली काही सध्या. करू नका. तुम्ही बोर होत असाल तर तसं सांगा Skip करू कमेंट शकता. मध्ये. Guys, ओमकार असे लूक देत skip आहे करा. जसं की मी त्याची आणि गाडी आता channel delete करून टाका. पूर्ण बंदच करून टाकणार आहे. गाईज तुम्हाला आवडला नसेल तर तुम्ही Delete. बिंदास Delete, बिनधास्त. नाही बिंदास कमेंट अरे करा. करू दे ना डिलीट. काय प्रॉब्लेम काय? डिलीट करू दे ना. कमेंट हा, नाही आवडलं तर करू दे डिलीट. आता तुला एखादं काही नाही आवडलं, एखादं काही हे movie शिव्या वगैरे. देऊ शकतो ना त्यांना आपण. डिलीट का बरं करायचं. शिव्या वगैरे नाही. ते असभ्य संस्कृती, असं ते वर्तन चांगलं नाहीये. तुम्हाला नाही आवडलं तुम्ही चट डिलीट करा किंवा कम्प्लीट करा तुम्ही. काही विषय नाहीये. बरं जाऊ दे, ते डिलीट किंवा ते त्याचा नंतरचा विषय. तुम्ही ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. गाईज गाईज फ्रेंड्स, भावा भावा बघा भावा, भावांनो बघा भावा, जरा झूम करून दाखवतो. नादच जाईल. बघा हो बघा बघा. गाईज तुम्ही बघू शकता इकडे लोक कसे इकडे थांबून फोटोशूट करत आहेत. एवढा रिस्की स्पॉट आहे तरी लोकांना आपला इंडिया आपलं हे दाखवायचंच आहे. बघा guys. यांचा रिव्ह्यू तुम्हाला काय वाटतं इकडे भाऊ, इकडे येऊन? ओ भाऊ, खूप भारी वाटतं. तुम्ही आता काहीतरी बोलत होता तिकडे चांगलं नव्हतं वाटत, इकडे चांगलं वाटतंय. नाही, आम्ही म्हणत होतो तिथून ते किती छोटं दिसत होतं धरण. सॉरी, तिथून किती मोठं दिसत होतं धरण, आता किती छोटं दिसतं. आता सगळीकडे आनंद. हे दादा काहीतरी बोलतात ते स्वतःच कन्फ्युज आहे गाईज. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट. सुरू होतं, पाणी खूप डेंजर वाटत होतं, इथून पाणी शांत वाटतं. अच्छा गाईज आता आहे खरी मजा आणि तुम्ही या दृश्याचा आनंद घ्यावा. आणि आता तुम्हाला बॅक कॅमेरा मी सुरू करून दाखवतो आणि तुम्ही एक चमत्कार बघा. खूप सुरू करा. खूप डेंजर. खूप पहा, तुम्हाला तसं दिसणार नाही पण तुम्हाला सांगतो हे फार डेंजर परिस्थिती दिसते आहे. हे बघा, हे असं एकदम आपल्या लेवलला पाणी आहे गाईज. अक्षरशः हे बिलीव्ह होत नाहीये मला. हे बघा, ती भिंत जर तुटली हा, आपण गेलो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळणार नाही गाईज. त्याच्यामुळं तुम्ही फार काळजीपूर्वक या व्हिडिओचा आनंद घ्यावा. हे पहा, हा जर दरवाजा उघडला तर काय होईल याचा तुम्हाला भान आहे का गाईज? तुम्हाला काय सांगू मी आता. लालपरी लालपरी लालपरी. काय करावं काय आता लेकरून नाही असं त्रास देते हो आम्हाला. डालो इसको पाणी में डालो. पाणीची लेवल आपण पाणीची लेवल ते दिसतंय ना. गाईज तुम्ही बघू शकता हे पाण्याची लेवल बघा गाईज. आणि आपण पाण्याच्या लेवलला थांबलो आणि पाणी अजून खाली आहे गाईज. गाईज खूप डेंजर. जलात आहे, पाणी दुखत आहे, पाहिजे तडपात आहे. इकडे जरा कॉमेडी चालली तुम्ही इकडे बघू शकता. इकडेचे शेत, इकडचा व्ह्यू.
आता आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया आतमध्ये आतमध्ये तर असली मजा आहे. तुम्ही बघू शकता. बसलेलं आहे. Guys, आम्ही आता जात आहोत वसुंधरा वॉटरफॉल बघायला आणि इकडे खूप सारा पाऊस पडत आहे आणि इकडे रेनकोट आमचं चालू आहे विषय की असा की रेनकोट घालावं की नाही घालावं पण बघूया आता वॉटरफॉलवर जाऊन रेनकोटची गरज आहे की नाही. तुम्ही बघू शकता इकडचा व्ह्यू हे बघा. तसं तर वाटत नाही रेनकोटची गरज आहे, पण खूपच अति पाऊस झाला तर चान्सेस आहे. हे बघा हा आमचा वडापाव याला याच्या शरीरापेक्षा मोठा रेनकोटच झालेला आहे. गाईस बघा गाईज इकडे ही कोलटेंबे वसुंधरा वॉटरफॉलची एंट्री आहे. तुम्ही बघू शकता इकडून पाणी चाललंय धो 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 धो. लोक येत आहे. क्या लाया तू? क्या है? हम इधर है. हाँ इधर. क्या रे तू कहाँ से आए से किसके साथ आए? कुठे कुठे लाईक मेंबर हरवलेला आहे. त्याच्या शोधात आहोत. तुम्हाला जर तो दिसला तर तुम्ही कमेंट करू शकता गाईज. आम्हाला तो भेटतच नाहीये. तो पुढे आणि तो गेला भेटला का? तर आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. हा तुम्ही इकडे बघू शकता की कशी कलरफुल रेनकोट घालून लोक आलेले लोक आहेत. ओळखत नाही, ओळखू येत नाही. सारखे घातलेले आहेत सगळे. यांचा पण एक मुलगा होता तुमचा मुलगा तो सांभाळतो तिथं. तो बघा तो पिवळ्या वड. जादू, वडावाला जादू. गाईज खूप थंडी आहे, खूप पाऊस आहे, खूप वारा आहे. शेवटी ओंकारला एक छत्री भेटलेली आहे, ती पण पिंक कलरची. लोक काय येत म्हणता आहे मग मामा, लोक जात कसे आहे. आहे? आपले फॅमिली मेंबर्स इथं बसलेले आहेत. कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन? तुम्ही बघू शकता इकडे किती मस्त चांगल्या प्रकारे पाणी आणि इथे वाहत नाना आहे. प्रकारची कार्टून तुम्हाला दिसतील, तुम्ही बघू शकता. हे जसे बघा पागल मित्र. कार्टून बघू शकता तुम्ही. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट द्या, काहीतरी करा राव तुम्ही. राजभो आणि आमचा वडा परत हरवलेला आहे. वडा बेकार राहतो. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट तर काहीतरी करा राव जरा. ते करू नका. गाईज तुम्ही बघू शकता आम्ही इकडे पावसामध्ये मस्त गरम गरम भजे घेतलेले आहोत आणि इकडचा व्ह्यू पण बघा तुम्ही गाईज. खूप चांगला व्ह्यू आहे हा वॉटरफॉल आणि इकडे गरम गरम भजी. तर तुम्ही इमॅजिन करू शकता. बघा आता आम्ही एक स्पॉटवर आलेलो आहोत आणि तो स्पॉट खूप सुंदर आहे. मी तुम्हाला दाखवेल. तुम्ही आवाज ऐकू शकता. इतका खतरनाक आणि इतका भारी स्पॉट आहे. तुम्ही बघा गाईज इतका सुंदर हा वसुंधरा वॉटरफॉल भंडारदऱ्यामध्ये आहे आणि हा व्ह्यू बघायसाठी आम्ही इथे आलेलो आहोत. हे आमचे तुम्ही बघू शकताय फॅमिली मेंबर्स किती आतुरतेने ह्या क्षणाची वाट बघत होतात आणि हा व्ह्यू इतका सुंदर आहे, इतका मनमोहक आहे. तुम्ही बघू शकता पाणी किती सुंदर प्रकारे पडत आहे आणि आता तिकडे जावं. लोक तर आहेतच तिकडे. बघा फोटो कसे काढतात.
अरे उठलो रहा ना एक तो सामने मेरे अक्षर से कंबर गई. अरे काय रे बाबा हे काय पाणी काय लोक कमेंट करा. कसे बसले कुठे आले बघा बघा यांना हे बघा हे काय शोधताय पाण्यात काय दिसेल यांना काय माहिती प्रेशर खूप आला इकडं पाणी बघून हे बघले काय करीली बॉटल फेकली पाण्यात तोंड घालते की तोंडात पाणी घालते कळीना हा बघा हा कुठून येतोय हा कुठून यायला हा ये देखो यही है वो शख्स पिछले 5 साल में पहली बार ये वॉशरूम में जाके आया. देखो यही है वो शख्स. 1500 दिन में ये पहली बार जाके आया. यही वो पावन जमीन है जहाँ पर ये मुतारी करके आया है. यही है वो शख्स 1500 दिन में एक बार ये जाता है. यही है वो देखो वही. हाँ यही है वो शख्स. इस पावन धरती को इसने विश्वमय बना दिया. गाँव में मुझ कर आया है. इकडे वॉटरफॉलच्या ह्याच्यावर आम्ही आलेलो आहोत आणि हे बघा हे कसे सगळ्यांनी पिंक कलरचे रेनकोट घातलेले. हे बचत गटचे वाटतंय आम्हाला. बचत गटवाले असेच गुलाबी कलरच्या साड्या घालून बचत गटचे मेंबर दिसत आहे. आणि वॉटरफॉल तुम्ही बघूच शकता कसा येतोय तुम्हाला वॉटरफॉल. हे आमचे फॅमिली हा कुटुंबातील मेंबर बघू शकता. आपल्याला सगळ्या सुंदर व्ह्यूज नंतर आपण एका गावात आलो. हे गाव पण सगळीकडून चौकडून डोंगरांनी वेढलेलं आहे. कौलारू प्रकारची झाडे आणि या गावाचं नाव रतनवाडी आहे. सह्याद्रीतील अनमोल दुर्गरत्न रतनवाडी. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बघू शकता काहीच. आपण आता सुंदर असं हे बघून हे बघा तुम्ही कुंड बघू शकता. आपण सुंदर वॉटरफॉल बघून झाल्यावर आता पुढच्या स्पॉटकडे निघालो आहोत. स्पॉटचं नाव आहे अमृतेश्वर
महादेव मंदिर. शेअर करा, लाईक करा. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं एक घर दिसत आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहोत अमृतेश्वर महादेव मंदिर. अशा सुंदर अशा या मंदिरामध्ये आज फ्रायडे तर गर्दी इतकी नाहीये. चोहीकडून डोंगर असून हे स्थित असलेलं मंदिर आहे. दोन भाकरी आमचं- कांदा दोन भाकरी ठेचा कांदा लोणचं. अनलिमिटेड आहे किंवा भाकरी कशाच्या भाकरी ज्वारीच्या का ज्वारीच्या भाकरी पिठलं खाणार आहे. ज्वारी हा विंका आहे. हा मेन्यू आहे आजचा. ज्वारीची भाकर पिठलं कांदा ठेचा. गाईज तांदूळ कसं करायचं ना. सबस्क्राईब लाईक शेअर करा जरा. या तुम्ही पण जेवायला. आत्ताच आम्ही दर्शन करून आलो आणि आमचं जेवण करायचं चालू आहे. गाईज आत्ताच आपलं ठरलं होतं की आपण झुणका भाकर खाणार आहोत इकडे नूतन हॉटेलकडे. पण आम्हाला दुसरं हॉटेल भेटलंय एक्झॅक्टली त्याच्या ऑपोजिट साईडला सह्याद्री. ते आम्हाला जास्त ऑफर देत आहेत. म्हणजे ऑप्शन जास्त आहे. हा. इथे फक्त पिठलं आणि भाकर होती. एका डिश मध्ये त्यांनी व्हरायटीज 2-3 दिल्यात. आम्हाला शेवभाजी दिली, वरण दिलं, पिठला दाल फ्राय दाल ठेचा आणि भात पण दिलाय. तर त्यामुळे आम्ही आमची पार्टी चेंज केली आणि आम्ही जात आहोत सह्याद्री हॉटेलकडे. आणि जशी फोटो डिश आमच्या टेबलवर आल्यावर आम्ही तुम्हाला दाखवूच. तर तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ. दाल फ्राय बोल तेरे को दाल फ्राय. मस्त काय रिव्ह्यू आम्ही पूर्ण एक तास आम्ही वेळ बघितल्यानंतर आम्हाला इकडे झुणका भाकर भेटलेली आहे. बाहेर मागे पण चांगला आहे. सो आहे. फार काय विशेष टेस्ट नाही आहे. पण तुम्ही मात्र शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.